अरारार फेब्रिकल वाचलाय का काय चेष्टा करायला ती बघा नादच खोळा फर्निचरचं काम चालू आहे बघा. काल तुम्ही बघितलेच की घरला फर्निचरचं सगळं मटेरियल आलेलं आहे त्यामध्ये प्लायवूड फेब्रिकल आणि बाकीचं सगळं जे सामान लागणार आहे ते सगळं पाक आलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघायचं आहे की त्या मटेरियल पासून फर्निचरचं मटेरियल कसं कसं बनवतात. सगळ्यात पहिल्यांदा प्लायवूड वरती मस्त मध्ये फेब्रिकल लावतात बघा सगळीकडे त्यावरती शीट चिटकवतात सनमाईकची शीट वरती ठेवल्या ठेवल्या गच्च मध्ये चिटकते बघा बघताना लय भारी वाटत. सनमाईकची शीट चिटकल्यानंतर त्यावरती डायरेक्ट कटिंगचं काम चालू केलेलं आहे. त्यानंतर टीव्ही युनिट साठी मस्त मध्ये माप टाकायला चालू केली आणि बघता बघता टीव्ही युनिटचे एका दिवसामध्ये स्ट्रक्चर बनवून ठेवले आणि टीव्ही युनिटच्या आतमध्येच आपल्याला लाईट फिटिंग करून घ्यायला लागते अगोदरच नंतर काय सुद्धा करायला येत नाही बघा. इकडं फर्निचरचं काम चालू आहे मी जरा दुसऱ्या रूम मध्ये जाताना बघतो की काय चालू आहे तिथं आपलं चालू होतं काम सिलिंगचं. किचनची हाईट वाढल्यामुळे सिलिंग पण जरा ऍडजस्ट करून करायला लागणार आहे पण मला वाटलं होतं की चांगलं दिसणार नाही सिलिंग पण बघता बघता एवढं भारी दिसत होतं ना मित्रांनो नादच खोळा. सिलिंगचं काम पण एका दिवसात संपून टाकले आणि दुसरं म्हणजे फर्निचर स्ट्रक्चर मारायचं काम पण झालेलं आहे आणि उद्या स्त्री प्लायवूड्स मध्ये जाणार आहे बघा तिथे लॅमिनेट आणि सनमाईक काय काय लागते ते बघायला आणि सिलेक्ट करायला जायचंय. फर्निचरचं एवढं काम आवरून झालेलं आता इथनं पुढे जे जे होणार आहे ते बघायला मिळेल फक्त फॉलो करून जावा जाताना.